घेवडा सांगितला शेटनी वाल आणला. तोंड दाखवायचं तोंड. माझंच तोंड दिसतंय त्याच्यात कधीच सकाळपासून. तुला राग आला का त्याबद्दल? राग आला असं तरी सॉरी. हॅलो गाईज, नमस्ते, राम राम, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे खुश असाल, आनंदी असाल, असेच राहाल. तर आज आम्ही बनवणार आहे, काय बनवणार आहे? काहीतरी व्हेज बिर्याणी सारखा भात होता हा. तर त्याची सुरुवात आम्ही दह्यापासून करणार आहे. डेअरीमध्ये आमच्या दादाने खास सांगितलं आहे दही आणणार आहे, तर तुम्ही डेअरीमधूनच आणणार आहे. सो आम्ही डेअरीमधून सुरुवात करतोय. दुसरीकडचं दही चांगलं लागत नाही. आणि दुसरीकडचं दही त्या बिर्याणीमध्ये चांगलं लागत नाही असं तो बोलला आहे, त्याच्यामुळं दही घ्यायला आलो. गाजर गाजर, घेवडा, फ्लॉवर, चवळी, वाटाणा, अद्रक, चिट्टी, ढोबळी मिरची, वाटाणा कुठे आहे? वाटण नसला तर नाही चालणार का? आमच्या दादानी जेवढं सांगितलंय तेवढं आम्ही घेतोय आता, कारण की दादाला त्याच्यातली एक पण गोष्ट मिसिंग नाही पाहिजे. ते काय चुकीला माफी नाही. चूक जर झाली डायरेक्ट 2 तुकडे होऊन जाते. दादा आम्हाला डायरेक्ट दादा बोलते और सबको तुझे पिशवी मोकळे टाकते. एक थोडी जास्त दिली मावशीने आपल्यासाठी. रोज किराणा घेतो. भाताचं साहित्य घेत असं काय घेत असं. गाईज, आता खऱ्या मुद्द्याचा विषय की एवढ्या किराणा तर एवढा घेतलाय बरोबर, पण आता पैसे देणार कोण? हा मोठा पॉईंट आहे. तर माझ्याकडे नाही पैसे. ज्ञानेश्वर भाऊ आपले खूप मोठ्या मनाने हो म्हणताय. पैसे विसरलो मी घरी. किती पावशेर पाहिजे? हा, पावशेर. अरे शेंगत नव्हती तिथे, मग काय दुसरी घेऊन यायची का? जाऊ दे. वहिनी वालाची भाजी करून द्यायला उद्या डब्याला. आम्ही वाल नाही खात. घेवडा सांगितला शेटनी वाल आणला. तोंड दाखवायचं तोंड. माझंच तोंड दिसतंय त्याच्यात कधीच सकाळपासून. त्याला म्हणत होतो कांदे अर्धा किलो सांगितले, पण त्यांनी 2-4 आणले. असतील मला वाटलं, त्याच्यामुळं थोडं आणले. मग अर्धा किलो आणले ना कांदे. वजन करतो का? कांदे लय महाग आहे ना, त्याच्यामुळे अर्धा किलो आणले. छोटे छोटे कांदे आहे, आपल्याला मोठे लागत. टमाटे पाहिजे होते आपल्याला. टमाटे लिहिलेच टमाटे आणलेच नाही का? टमाटे घेतले होते, टमाटे घेतले होते. टमाटे पण तू चिठ्ठीत लिहिले नव्हते, नाही. मला म्हणून वाटलं परत काढून मी ठेवले. काय म्हणलो, मावशी हे घरी असेल त्याच्यामुळे त्यांनी लिहिले नाही म्हणलं. टमाटे पेन आहे ना? मग. थांब, माऊ 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 20 रुपयाचे टमाटे घेऊन. 20 रुपयाचे टमाटे येणारच नाही. अरे टमाटर 10 रुपयाचे 2 टमाटे. सोन्याचा भाव झालाय. 10 रुपये 2 मार्ग एकदा सांगून. त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढं सगळं ॲक्युरेट आणलेलं आहे. फक्त ते घेवड्याच्या जागी काय आणलं, वाल आणले आम्ही. थोडीशी चुकी होती, माणसाकडूनच चुका होता, समजून घेतलं पाहिजे त्यांनी. तर टमाटे बाकी आहे. आम्ही आता दही आम्हाला थोडं लागणार होतं, पण आम्ही खूप दही आणलंय की परत दादानी बोलायला नको की तुमच्यामुळं भात खराब झाला. त्याच्यामुळं आम्ही खूप मेहनत करून सगळं सामान आणलंय. आता दही डबल टाकणार आहे आणि भाजी करताना पण भाजी झाल्यावर. तर भाऊनं सगळं मटेरियल कापून घेतलं. माझ्या मोठ्या भावाने 2 ग्लास पाणी टाकलं कुकरमध्ये. त्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये दादाने टाकलं, 2 चमचे. त्यानंतर त्यामध्ये हा धुवून घेतलेला भात त्यामध्ये शिजत टाकला. मला दिसतच नाही. एवढं नाही करायचं. दादा, तेवढ्या तेलात काहीच होणार नाही. पावशेर तरी लागेल. आम्ही एवढं तेल नाही वापरत. तिकडचं गॅस खायचं आम्हाला आज. दादा याला सांग बरं का. ओ मी बोलू का आता? कांदा परत असतो. हा मग बोला. मित्रांनो, बघितलं आम्ही किती चांगली मुलं आहे. आम्हाला स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवता येतो. तर आम्ही कदाचित काय करतोय सांग बरं. मी बनवतो बिर्याणी. चिरलेलंच
सगळं चिरले ते माझ्या मोठ्या भावाने चिरलेले आहे. कारण की तुम्हाला शिकवतोय की कसं चिरायचं. मग तू काय त्याचे डिवाइड करतोय का ते? ते म्हणजे आता ते हे याच्यात टाकायचं मित्रांनो आपल्याला. ते असं काय याच्यात टाकायचंय? हे कांदा तेलात टाकायचा आणि फ्राय करून घ्यायचा जेव्हा तो आपला ब्राऊन होत नाही, बरोबर ना? गाईस शाबास किती दादा, आज मी जिंकलोय मित्रांनो. बघा तरी तुझं सांगितलं कारण ती सौभाग्यशाली राहील, स्वयंपाक येतो. काय पाहिजे आज? किलर तेल कमी पडेल रे मटेरियल पाहून. तुला कळतं का करणार कोण आहे? त्याचं ना आयुष्य गेलंय बरं का. लोकांचे बिर्याणी तू जेव्हा आहे ना तेव्हा तो बिर्याणी बनव. हा कळलं ना, तर तू नको शिकवू त्याला. तो पहिले बॅचलर होता काय रे, पहिले रूम. कुठं बॅचलर होता दादा तू? आळंदीला. आळंदीला? आमची मावशी येत नव्हती ना कळलं ना? बनवणारी, हा. आम्ही पोरं बनवून घेतो. भात बनवायचा मित्रांनो. आळंदीचा भात आम्ही खास इकडे बनवतोय. हा दादा आम्हाला शिकवतोय, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. याच्यात आपण घेतलेले फ्लावर, गाजर आहे, वाटाणे आणि शिमला. तर हे आपण आता धुवून घेऊ. खूप होतील असं वाटतंय मला, नाही का? खाणारे आपण पाचच आहे एवढं. दादाने सांगितलंय ना तेवढंच करायचं. तो भाई कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा. अरे गार कसं काय लागतंय आपल्याला? अरे ते फ्रीज मध्ये होत. अरे तू नको ना आज घालू भाऊ. माझा मोठा भाऊ थोडासा चिडलेला आहे या ठिकाणी, कारण की मी एक टमाट्याचा पीस खाला त्यामुळे. कापता मोठं घाललं. काय रे तू लहान भावासाठी नाही करणार मग कोणासाठी करणार आहे? काय या जीवनात? काय आहे या जीवनामध्ये? मेन म्हणजे मित्रासाठी, भाऊ भावासाठी जीव देता. तू एक टमाट्याचा पीस नाही देऊ शकत. तू रक्त देणार होता, त्याच्या जागी टमाटा खाऊन रक्त वाढेल, त्याच्यात काय एवढं? काय बोललाय? लिहून ठेवा आवडे. आग लावणारे भरपूर असतील, पण तुझा हा भाऊ कायम तुझ्या सोबत राहील. खंबीर राहील. स्वतः आग लावल पण तरी पण खंबीर राहील म्हणा. मी कधी आग लावली का दादा? कधी तुला वाईट बोललोय का? मित्रांनो, तुम्ही आमची जी पहिली व्हिडिओ बघितली, खूप जणांनी त्याच्यात कमेंट केले की मी मोठ्या भाऊची मजा घेतली, असं झालं तसं झालं. तर जसं आमच्यामध्ये काय होत नसतं. मोठा भाऊ खूप समजूतदार आहे, तुम्हाला खूप समजून घेतो. आणि तुला राग आला का त्याबद्दल? राग आला असेल तरी सॉरी. आता काय करतोय? मजा नाही घेते मग आता काय करतोय? आता सॉरी बोललो, सॉरी, माफी मागतो मी जर तुला दंडवत माझ्या घाल. बोलण्यातून जर हर्ट झालं असेल, कोणती गोष्ट तुझ्या मनाला जर लागली असेल, तर आय एम रिअली बॉटम ऑफ माय हार्ट, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. अजून काय? इंग्लिश इंग्लिश मिडियमला होतं ना. इंग्लिश माझ्या टीचरनी फक्त तेवढं शिकवले मला, आय काय? एम रिअली सॉरी बोलायचं. कारण की तेवढंच आयुष्यात जास्त गरज पडणार होतं. गॅस वाढव ना भाऊ. चांगलं पहिल्यांदा मिक्स करून घेतो. पनीर पाहिजे होतं रे. टिक्का बिर्याणी झाली. घेऊन या जा. पाव टिक्का बिर्याणी. जे आम्ही आमच्या दादानी जे मेहनत करून कापलेलं होतं ते आता आम्ही शिजत टाकले, मसाले टाकले आणि त्याच्यात शिजत टाकलंय. आता ते थोडं शिजत, त्यानंतर ते त्याच्यावर टाकायचं ना. टाकली होती. वास एक नंबर येतोय बरं का. आणि मी पण आता वास नाही सुगंध. वास हा घाण गोष्टीचा येतो, सुगंध हा नाव चांगल्या तर गोष्टीचा. डब्या बिब्या. अरे त्याला आहे ना काय सुगंध म्हणायची येतोय? सवय लागली ना, कारण तो स्वतःच घाण आहे. काय सुगंध येतोय? हे बघ मित्र, तुम्ही जेवढं मला वाईट बोलशाल तेवढं मला म्यूट करावं लागेल बरं का. वटाणे टाकले का पिशवीतले? बघितलं मित्रांनो, एवढं फास्ट काम. दाखव. सोपं आहे. आमच्या याच्यात ते वेगळं बोलतं. मिक्स व्हेज का हो? गाइस कमर खाओ, मोज काटो, लावा ताकद. म्हणशील किचनवर राडा किती यांच्या. राडा असू द्या ना, पण मग भाजी हे सोपं आहे का? दादाचा हात लागेल आमच्या. गॅस कमी करा ना, जास्त ओढू लावलायचं आहे. कसं झालं अरे ते इकडं. भारीच म्हणायचं. मित्रांनो, आमच्याकडून थोडी गडबड झाली आहे.
हे सगळ्यात आधी ही लसूण पेस्ट टाकायची होती, पण मग घाईत आमच्याकडून राहून गेली, त्याच्यामुळे आता आम्ही दादाकडे का बरं पाहतोय तू? काय पटकन चाल. ती चुकीने माझ्याकडून झाली आहे. पण मग आम्ही आता जुगाड करतोय. जर तुमच्याकडून असं कधी झालं तर तुम्ही पण हा जुगाड करू शकता. सगळी भाजी साईडला घेऊन मध्ये जागा करून नंतर ती अद्रक लसूण पेस्ट टाकून द्या. दह्यात तळले का? त्याला तळले आता. आता ते करू काहीतरी आम्ही. कष्टाला पर्याय नाही मित्रा. तुझी बायको गावाला गेल्यावर कसं तुलाच करायला लागेल, त्याच्यामुळं तुझं लग्न होणार नाही ती गोष्ट वेगळीकडे आहे. मित्रांनो, आधी याच्यात खाली जो भात होता तो याच्यात काढून घेतला. त्यानंतर खाली भाताचा एक लेअर आहे, त्याच्यावरतून आम्ही जी भाजी बनवली ती. त्यानंतर त्याच्यावरून परत भात. असं किती वेळा करायचं आहे? 2 जेवढा असेल तेवढा आपल्याकडे. येस. कीप इट अप गाईज. मित्रा कसं वाटतंय तुला? मग पाणी येतंय डोळ्यातून. कष्टाला पर्याय नाही रे. दादाने एवढे कष्ट केले म्हणून पाणी येतं. कांद्यामुळे पाणी नाही येत. ऐक, आत्ताच मी तुला सांगतो पहिली गोष्ट, भात कसा पण हो, चांगलाच नाही. तुला चांगलाच म्हणायचं आहे. वहिनी ऐकते. गाईज, आमचा भात आता एकदम क्वालिटी झालेला आहे. तर तुम्ही 5 मिनिटं थांबा, आता लगेच 5 मिनिटात आमचा भात तयार होईल. मित्रांनो, फायनली आमचं कोशिंबीर आमच्या दादानी रेडी केली. आमचा काय बिर्याणी, दम बिर्याणी पण रेडी झाली आहे. बिर्याणीला दम पण देऊन झाला. बिर्याणीला दम पण देऊन झालाय. आणि सो कीप वॉचिंग. ओपन. एक नंबर झाली. तुम्हाला मी सांगू नाही शकत एवढी मस्त झाली आहे. पण मग फोटो काढा. हा चांगलं नाही आहे. नाही, दुसऱ्याला पाय काय तरी. मित्रांनो, माझ्या भावानी खूप मेहनत करून शेवटी बिर्याणी बनलेली आहे. आणि मी टेस्ट घेतोय आणि रिव्ह्यू तुम्हाला सांगणारच आहे. रिव्ह्यू तुम्हाला माहितीच आहे, खूपच चांगला झालेली आहे. सर हा गरम आहे खूप. खतरनाक, एक नंबर बनलेली आहे. अप्रतिम. तुला आवडली का माऊ? अजून एक घासाने खाल्ला. बघा मित्रांनो, पूर्ण भात आम्ही पूर्ण खतम केलेला आहे. एक कण पण नाही उरला. भात एवढा भारी झालेला होता. सगळी दादाची मेहनत होती याच्यावर. आता आम्ही आणतोय, जाय रे फॅमिली पॅक आणतो, मस्त आईस्क्रीम खाऊ थंड थंड. हा तेच ते. गाईज मित्रांनो, 5 मिनिटं थांबा. आम्ही खूप मेहनत मित्रांनो, खूप कष्ट चालू आहे. आईस्क्रीम एवढा बर्फ आहे त्याच्यामध्ये. चाकू वाकू राहिला डायरेक्ट. तर मित्रांनो, आम्ही आता खाल्लं पिल्लं मस्त. तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितले असाल तर सॉरी, लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. धन्यवाद. गुड नाईट. टाटा. बाय बाय. Thanks. Love you forever. बहुत बहुत धन्यवाद.